आज 24 एप्रिल 2020 आज आलेल्या ज्या काही शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या ज्या माहिती आहेत ती आता आपण बघणार आहोत. तर खाजगी अनुदानित राज्यातील ज्या सैनिकी शाळा आहे त्या सैनिकी शाळांमध्ये ज्या बी-एड, डी-एड पात्र विद्यार्थ्यांना टी-ई-टी पास, बुद्धिमत्ता, अभियोग्यता चाचणी इतर ज्या काही परीक्षा आहे की ज्या परीक्षांमार्फत शिक्षक होता येतं, तर त्या परीक्षा दिलेल्या पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना की ज्यांना भविष्यामध्ये शिक्षक व्हायचं आहे, असे शिक्षक व त्याचसोबत शिक्षकेतर कर्मचारी की ज्यांना सैनिकी शाळांमध्ये काम करण्याची इच्छा आहे, तर अशा विद्यार्थ्यांकरिता अत्यंत एक महत्त्वाची माहिती येत आहे. शालेय शिक्षण विभागाचा एक शासन निर्णय आलेला आहे. त्याची माहिती आज आपण बघणार आहोत. त्याचसोबत काही जे पालक आहे की ज्या पालकांना सैनिकी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, तर त्याविषयी सुद्धा मग ते इयत्ता केव्हापासून तो प्रवेश मिळतो किंवा 5वी पासून मिळणार आहे की 6वी पासून इयत्ता 6वी पासून, तर त्यासुद्धा त्या माहिती जी आहे शालेय शिक्षण विभागाचा पुन्हा एक शासन निर्णय जो आहे या संदर्भात प्रवेश घेण्यासंदर्भात आलेला आहे. ती माहिती आपण बघणार आहोत आणि त्यानंतर सर्व राज्याचं जिकडे लक्ष लागलेलं आहे अनुदानाविषयी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मग त्यामध्ये नव्याने 20% अनुदान, त्यानंतर अनुदानाचा पुढचा जो टप्पा आहे 40%चा त्याच्या अनुदानाविषयी आणि त्यानंतर अघोषितला घोषित करणे. तर याविषयी शिक्षक आमदार महोदय जे आहे त्यांनी काही माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर सुरुवातीला आज एक महत्त्वाचा शालेय शिक्षण विभागाचा एक शासन निर्णय जो आहे तो निर्गमित झालेला आहे. तर तो निर्णय जो आहे तो निर्णय आपण बघणार आहोत आणि त्यातील महत्त्वाच्या ज्या बाबी आहे त्या पुढं आपण बघणार आहोत. तर हा जो शालेय शिक्षण विभागाचा जो निर्णय आहे, राज्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती न करण्याबाबत व वैयक्तिक मान्यता न देण्याबाबत तसेच शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता 5वी ऐवजी 6वी पासून प्रवेश सुरू करण्याबाबत हा निर्णय झालेला आहे. म्हणजेच ज्या राज्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक शाळांमध्ये आता शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती जी आहे ती होणार नाही आहे, वैयक्तिक मान्यता देखील देण्यात येणार नाही, असं यामध्ये पुढे नेमकी काय सविस्तर माहिती दिलेली आहे ती तर आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर 5वी ऐवजी 6वी पासून प्रवेश सुरू करण्याबाबत हा शासन निर्णय आहे. आता नेमकी काय सांगितलेलं आहे या शासन निर्णयामध्ये ते आपण पुढे बघणार आहोत. तर 24 एप्रिल 2020 रोजीचा हा शासन निर्णय आहे तो आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे महाराष्ट्र शासनाचं जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन देखील हा शासन निर्णय 24 एप्रिल 2020 रोजीचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय डाउनलोड करून पाहू शकता. तर यामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. तर राज्यात खाजगी अनुदानित शैक्षणिक शाळा सुरू करण्यासंदर्भात 26/9/1995च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली असून शासन निर्णयान्वये इयत्ता 11वी-12वीच्या शास्त्रशाखा अभ्यासक्रमात तसेच संदर्भीय क्रमांक 3 येथील दिनांक 24/12/2007च्या शासन निर्णयान्वये आदिवासी तुकडी सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. माननीय मंत्रिमंडळाने राज्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक शाळांचे प्रचलित धोरण सुधारित करण्याबाबत निर्देश दिले असून या अनुषंगाने सैनिकी शाळांचे धोरण सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. राज्यातील खाजगी अनुदानित सैनिकी शाळांसंदर्भात सुधारित धोरण करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू असल्यामुळे या परिपत्रकाच्या दिनांकापासून पुढील आदेश होईपर्यंत खाजगी अनुदानित सैनिकी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर पदांवर कोणत्याही उमेदवाराची नियुक्ती करण्यात येऊ नये, तसेच कोणत्याही पदास वैयक्तिक मान्यता देण्यात येऊ नये. म्हणजे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की वैयक्तिक मान्यता द्यायचं नाही आहे आणि शिक्षक शिक्षकेतर भरतीसुद्धा काही करायची नाही. कारण पण दिलेलं आहे, कारण जे सैनिकी शाळांमधील जे काही धोरण आहे सुधारित धोरण काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या धोरणामुळं असा निर्णय हा सध्या घेण्यात आलेला आहे. म्हणजे भविष्यामध्ये शिक्षक भरती होऊ शकते, पण तात्पुरत्या स्वरूपात ही भरती जी आहे पुढं काही धोरणं आल्यानंतर त्यावेळेस मग भविष्यामध्ये शिक्षक भरती ही होऊ शकते. परंतु शिक्षक भरतीविषयी फक्त आता एवढं सांगितलं की सध्या भरती होणार नाही आहे. जे धोरण आहे ते सैनिकी शाळांमधील धोरण जे आहे ते सुधारवून घ्यायचं आहे
आणि ते सुधारित धोरण आल्यानंतर मग पुढील कारवाई ही केली जाऊ शकते. त्याचसोबत बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 मधील तरतुदींच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 13/2/2013 अन्वये शिक्षणाची व्याख्या व त्याच्या स्तरामध्ये सुधारणा केली असून इयत्ता 1 ते इयत्ता 5वी पर्यंत कनिष्ठ प्राथमिक, इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत वरिष्ठ प्राथमिक, इयत्ता 9वी-10वी पर्यंत माध्यमिक तसेच इयत्ता 11वी ते 12वी पर्यंत उच्च माध्यमिक शिक्षण असे संबोधण्याचा निर्णय घेतला आहे. बालकांना मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 मधील तरतुदी व शासन निर्णय दिनांक 13/2/2013 अन्वये घेतलेला निर्णय विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये 5वी वर्गात प्रवेश देऊ नये. सन 2021-22 पासून राज्यातील खाजगी शासन अनुदानित सैनिकी शाळांमध्ये इयत्ता 5वी ऐवजी इयत्ता 6वी मध्ये प्रवेश देण्यात यावे. म्हणजे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की 21-22 पासून ज्या राज्यातील खाजगी शासन अनुदानित सैनिकी शाळांमध्ये 5वी ऐवजी आता इयत्ता 6वी मध्ये प्रवेश जे आहे ते देण्यात यावेत. या निर्णयामुळे सन 2020-21 मध्ये इयत्ता 5वीचा वर्ग बंद होणार असल्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येतील. तोपर्यंत संबंधित संस्थेने या शिक्षकांच्या सेवांचा वापर आवश्यकतेनुसार करावा. सदर शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत शासनातर्फे देण्यात येणारे वेतन अनुदान पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. म्हणजे आता या ठिकाणी हा जो महत्त्वाचा मुद्दा या शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलेला आहे का 2020 आणि 21 मध्ये 5वीचे वर्ग आता बंद होणार असल्यामुळे तिथे शिक्षक जे आहे ते अतिरिक्त होणार आहे. ज्या ठिकाणी हे राज्यातील खाजगी ज्या सैनिकी शाळा आहे अनुदानित तिथे शिक्षक जे आहे ते 5वीचा वर्ग बंद केल्यामुळे जे शिक्षक अतिरिक्त होतील तर त्या अतिरिक्त शिक्षकांचं काय करायचं आहे त्याचं देखील पुढं सांगितलेलं आहे माहिती. या शिक्षकांच्या समायोजनाबाबत स्वतंत्र आदेश जो आहे या शिक्षकांचं कसं समायोजन करायचं आहे त्याचा सेपरेट असा आदेश जो आहे तो येणार आहे. परंतु तो आदेश येईपर्यंत संबंधित म्हणजे ज्या काही शिक्षण संस्था असतील या संस्थेंनी या शिक्षकांच्या सेवांचा वापर आवश्यकतेनुसार करावा. म्हणजेच संस्थेने या शिक्षकांच्या सेवांचा वापर आवश्यकतेनुसार करावा आणि सदर शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत शासनातर्फे देण्यात येणारे जे काही वेतन आहे या अनुदान पूर्वीप्रमाणे सुरू राहील. म्हणजे या शिक्षकांचं जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांना जो पगार आहे तो सुरूच राहणार आहे असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपण देखील हा शासन निर्णय काळजीपूर्वक वाचू शकता. तर वरील सूचनांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे. या सूचनांचा भंग केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल व संबंधितांविरुद्ध नियमाप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदर शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संगणक क्रमांक 2020424153651591 असा आहे. सदर परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेलं आहे आणि यावरती महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. तर या पद्धतीचा हा शासन निर्णय आहे की ज्यामध्ये ज्या राज्यातील खाजगी अनुदानित सैनिकी शाळा आहे या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सध्या होणार नाही. त्याचं कारण पण दिलेलं आहे की ज्या राज्यातील खाजगी अनुदानित सैनिकी शाळा आहे त्यांचा सुधारित जी धोरण आहे ते येणार आहे आणि त्यानंतर मग पुढे शिक्षक भरतीबाबत तो विचार होऊ शकतो. त्याचसोबत जे काही आता 5वीपर्यंतचे जे राज्यातील खाजगी अनुदानित जे वर्ग होते सैनिकी शाळांमधील ते बंद होणार आहे आणि त्यावरती असलेले जे शिक्षक आहेत ते अतिरिक्त होतील तर त्यांचं समायोजन त्या समायोजनाचा सेपरेट परिपत्रक येणार आहे. तोपर्यंत त्यांचं वेतन वगैरे जे आहे ते चालूच राहणार आहे. अनुदान जे आहे ते सुरूच राहील आणि संस्थेने या शिक्षकांच्या सेवांचा वापर आवश्यकतेनुसार करावा हे देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या गोष्टीकडे लागलेलं आहे करोनामुळे जे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक जे आहे की जे शिक्षक 20 वर्षापासून विनावेतन काम करत आहे त्यांना पगार केव्हा सुरू होणार आहे हा अत्यंत मोठा प्रश्न जो आहे
तर त्याविषयी देखील काही जे शिक्षक आमदार महोदय आहेत त्यामध्ये आमदार विक्रम काळेसाहेब यांनी देखील काही माहिती जी आहे ती सांगितलेली आहे. तर एप्रिलचा पगार नियमित होणार, मार्चचा राहिलेला पगार लवकर मिळणार. काल शालेय शिक्षण विभागाने निधी वितरणाचा म्हणजे 1-2-3 दिवसापूर्वी जो काही निधी वितरणाचा जी आर काढला त्यामध्ये 13 सप्टेंबर 2019 रोजीच्या शाळांचा निधी वितरित झाला आहे. वित्त विभागाला आवश्यक असणारी माहिती प्राप्त झाल्यानंतर वेतन अदा केले जाईल. म्हणजेच हा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यानंतर दुसरी जी माहिती दिलेली आहे, वाढीव 40% टप्प्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे असलेला उपलब्ध निधीतून वेतन द्यावयाचे असल्यामुळे त्याचा निर्णय लॉकडाऊन नंतर होणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची माहिती अघोषित संदर्भात, अघोषित शाळा व वर्ग तुकड्यांना त्रुट्या सादर करण्यासाठी 15 मे ही अंतिम तारीख दिलेली आहे. त्यामुळे त्यानंतर त्याची घोषित होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. तरी आपण सर्वजण या कठीण काळाप्रसंगी धैर्याने तोंड देत आहोत व देत राहू, अशी माहिती जी आहे ती आलेली आहे, प्राथमिक माहिती आहे. तर एप्रिलचा जो काही पगार आहे तो नियमितपणे होणार, मार्चला राहिलेला पगार लवकर मिळणार. काल शालेय शिक्षण विभागाने जो निधी वितरणाचा जी आर काढला त्यामध्ये 13 सप्टेंबर 2019 रोजीच्या शाळांचा निधी वितरित झालेला आहे. म्हणजे निधी जो आहे तो निधी आलेला आहे, परंतु वित्त विभागाला आवश्यक असणारी माहिती प्राप्त झाल्यानंतर शिक्षकांना जे वेतन आहे ते अदा केलं जाईल. अशी एकंदरीत ही सर्व माहिती आहे. आणखी अनुदानासंदर्भात वेळोवेळी जी माहिती येईल ती देखील आपण पुढे बघणार आहोत.